नमस्कार. 1 मे 2026चा या खगोलीय माहितीच्या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस खऱ्या अर्थाने खूपच रंजक असणार आहे. कुठलाही वेळ न दवडता आपण थेट या माहितीच्या खोलात जाऊया. आजच्या दिवसाची मुख्य ऊर्जा नक्की काय सांगतेय आणि ही गुंतागुंतीची माहिती अगदी सोप्या पद्धतीने कशी समजून घेता येईल हे आपण आज बघणार आहोत. तर ही सगळी माहिती आपण 12 राशींच्या समान खगोलीय ऊर्जांनुसार 4 मुख्य भागांत विभागली आहे. पहिला भाग म्हणजे करिअर, संपत्ती आणि महत्वाकांक्षा. दुसरा संपर्क, कुटुंब आणि भागीदारी. तिसरा संयम, अंतर्ज्ञान आणि विकास. आणि चौथा भाग म्हणजे आजचे महत्वाचे सूत्र. एका कंटाळवाण्या यादीपेक्षा अशा प्रकारे ही माहिती समजून घेणं अधिक सोपं जाईल. चला तर मग सुरू करूया. विभाग 1. करिअर, संपत्ती आणि महत्वाकांक्षा. आता इथून पुढची ऊर्जा थोडी वेगवान असणार आहे, कारण काही विशिष्ट राशींसाठी आज अतिशय धाडसी कृती करण्याची आणि अत्यंत जलद निर्णय घेण्याची वेळ आली आहे. इथे आपण बघू शकतो की मेष राशीच्या लोकांसाठी नवीन प्रकल्पांवर काम करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. त्यांचा धाडसी निर्णय त्यांना नक्कीच मोठं यश मिळवून देतील. दुसरीकडे वृषभ राशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज आर्थिक लाभाची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये एक भक्कम स्थिरता पाहायला मिळेल. आणि सिंह रास, त्यांच्या अंगभूत नेतृत्व गुणांमुळे आज त्यांच्या खांद्यावर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येणार आहेत, हे नक्की. आता इथे मूळ माहितीतला हा एक अत्यंत रंजक आणि लक्षवेधी मुद्दा पाहायला मिळतोय. वृश्चिक राशीसाठी थेट एक विशेष ओळ दिली आहे, गुप्त योजना यशस्वी. म्हणजे बघा, वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी पडद्यामागे आखलेल्या ज्या काही गुप्त योजना असतील त्या आज खऱ्या अर्थाने फळाला येतील आणि त्यांचे आर्थिक निर्णय अतिशय फायदेशीर ठरतील, असा याचा स्पष्ट अर्थ होतो. याच करिअर आणि महत्वाकांक्षेच्या प्रवासात धनुराशीचाही क्रमांक लागतो. धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रवास करण्यासाठी किंवा पूर्णपणे नवीन संधी शोधण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. त्यांच्या महत्वाकांक्षी वाढीसाठी नवीन मार्ग आणि नव्या संधी आज निश्चितच उपलब्ध होतील. विभाग 2. संपर्क, कुटुंब आणि भागीदारी. आता आपण एका वेगळ्या, थोड्या अधिक शांत आणि सौम्य ऊर्जेकडे वळणार आहोत, कारण आज काहींसाठी यश हे पूर्णपणे मानवी संपर्क आणि भावनिक संतुलनावरच अवलंबून असणार आहे. आजची नात्यांमधली समीकरणं कशी असतील ते पाहूया. मिथुन राशीसाठी नवीन लोकांशी संपर्क प्रस्थापित करणे अत्यंत लाभदायक ठरणार आहे. अगदी स्पष्ट सांगायचं तर चांगल्या संवादातूनच त्यांना अनेक नवीन संधी मिळतील. कर्क राशीच्या लोकांसाठी मात्र आजची सर्वात तातडीची गरज म्हणजे कुटुंब आणि कामाचे ठिकाण या दोन्हीमध्ये एक परिपूर्ण संतुलन साधणे. आणि तुला रास, त्यांच्यासाठी आजचा दिवस खूपच सकारात्मक आहे. नात्यांमधला गोडवा तर वाढेलच, पण त्याचसोबत भागीदारीच्या कामातही त्यांना विशेष यश मिळेल. बरं, आता इथे एक अतिशय रंजक आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आजच्या या संपूर्ण धावपळीच्या आणि वेगाच्या दिवशी अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना आज सर्वाधिक संयमाची आवश्यकता लागणार आहे? हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे. विभाग 3. संयम, अंतर्ज्ञान आणि विकास. आता आपण शेवटच्या मुख्य गटाकडे आलो आहोत. इथे यशाची गुरुकिल्ली केवळ वेगाने धावणे किंवा धाडस करणे ही नसून योग्य वेळेची शांतपणे वाट पाहण्याची क्षमता, शिस्त आणि स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे ही आहे. इथला विरोधाभास खरंच खूप सुंदर आहे. एका बाजूला कन्या रास आहे, ज्यांच्या कामात आज त्यांच्या अंगभूत शिस्तीमुळे आणि नियोजनामुळे प्रचंड वेग येणार आहे. आणि अगदी त्याच्या विरुद्ध बाजूला कुंभ रास आहे. कुंभ राशीच्या कामांमध्ये आज कायसा विलंब होण्याची दाट शक्यता आहे. कामं शेवटी पूर्ण होतीलच, पण आज कुंभ राशीला प्रचंड संयम ठेवावा लागणार आहे. 2 राशी आणि 2 अगदी वेगळे दृष्टिकोन, नाही का? पण हो, कन्या राशीच्या या प्रचंड वेगाबाबत मूळ माहितीत एक अत्यंत महत्त्वाची नोंद आहे, जी अजिबात विसरून चालणार नाही. कामाचा वेग आणि शिस्त जरी वाढत असली तरी कन्या राशीच्या व्यक्तींनी आज सर्वात आधी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे आणि त्याची विशेष काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. कामाच्या वेगात आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. याच शांत ऊर्जेच्या गटात आणखी 2 राशींचा समावेश होतो, ज्यांचा मुख्य भर आज आंतरिक वाढीवर असणार आहे. मकर राशीसाठी आजचा दिवस दीर्घकालीन ध्येय निश्चित करण्यासाठी आणि आयुष्यात हवी असलेली भक्कम स्थिरता मिळवण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आणि शेवटी मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींना आज यश कशातून मिळेल? तर त्यांच्यातील उच्च दर्जाची सर्जनशीलता आणि अत्यंत खोल अंतर्ज्ञानामुळे.
प्रत्येक राशीचा यशाचा मार्ग आज किती भिन्न आहे हे पाहणं खरोखरच अद्भुत आहे. विभाग 4 आजचे महत्वाचे सूत्र. आपण सुरुवातीपासून पाहिलं की आजच्या या खगोलीय ऊर्जेत किती मोठा विरोधाभास आहे. एका बाजूला मेष राशीसारखी अत्यंत धाडसी कृती, तर दुसऱ्या बाजूला कुंभ आणि मीन राशीसारखी संयमाने वाट पाहण्याची आणि अंतर्ज्ञान वापरण्याची प्रवृत्ती. हे सर्व भिन्न घटक एकत्र येऊन आजचा संपूर्ण दिवस कसा आकार घेतो हे समजून घेणं खूप उद्बोधक आहे. आणि म्हणूनच या विश्लेषणाच्या अगदी शेवटी हा एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा उभा राहतो. धाडसी कृती विरुद्ध संयम आणि अंतर्ज्ञान. आज लोक स्वतःच्या दैनंदिन आयुष्यात या खगोलीय मार्गदर्शक तत्वांचा कसा आणि कुठे उपयोग करतील, त्यांचे वैयक्तिक निर्णय आणि या खगोलीय ऊर्जा एकमेकांशी कशा प्रकारे जोडल्या जातील या प्रश्नावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासोबत.